नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये इम्पॉर्टंट असेल. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपीय लेखक कोण होता? छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपीय लेखक कोण होता? मी 2-3 सेकंद थांबेल. मित्रांनो, तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, कॉस्मो द गार्ड. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य ही राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहेत? भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य ही राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहे? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, कलम 51A. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ग्रंथाची युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर मध्ये नोंद झाली आहे? खालीलपैकी कोणत्या ग्रंथाची युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर मध्ये नोंद झाली आहे? तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, वरील सर्व हे युनेस्कोमध्ये मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये नोंद झालेली आहे. पुढचा प्रश्न, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 2024 मध्ये मतदान प्रचारादरम्यान झालेला हल्ला कोणत्या राज्यात झाला होता? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 2024 मध्ये मतदान प्रचारादरम्यान झालेला हल्ला कोणत्या राज्यात झाला होता? याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला, पेनिसिलिया. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने ऑक्टोबर 2024 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली चित्रपट धोरण समिती स्थापन केली आहे? महाराष्ट्र सरकारने ऑक्टोबर 2024 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली चित्रपट धोरण समिती स्थापन केली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, स्मिता ठाकरे. पुढचा प्रश्न, निवडणूक आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये करण्यात आली आहे? निवडणूक आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये करण्यात आली आहे? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कलम 324. पुढचा प्रश्न, उत्तर दक्षिण कॉरिडॉर आणि पूर्व पश्चिम कॉरिडॉर मार्ग हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात? उत्तर दक्षिण कॉरिडॉर आणि पूर्व पश्चिम कॉरिडॉर मार्ग हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, झाशी या ठिकाणी एकमेकांना ते छेदतात. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त 8 मार्च 2024 रोजी आपल्या राज्यघटनेत गर्भपाताच्या अधिकाराचा समावेश केला आहे? कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त 8 मार्च 2024 रोजी आपल्या राज्यघटनेत गर्भपाताच्या अधिकाराचा समावेश केले आहे? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक फ्रान्स. 8 मार्चला महिला दिन म्हणून बी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळानुसार व तालुक्याच्या संख्येने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळानुसार व तालुक्यांच्या संख्येने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, छत्रपती संभाजीनगर, जे की जुनं नाव औरंगाबाद हे आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील सियांग व्हॅलीमध्ये निळ्या मुंग्यांची एक
अनोखी प्रजाती सापडली आहे? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न, मार्गदर्शक तत्वे हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत करण्यात आले आहेत? मार्गदर्शक तत्वे हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत करण्यात आले आहेत? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 3 आयर्लंड. पुढचा प्रश्न, विराट प्रकल्पातील भारताचे पहिले जीवावरण बायोस्फिअर कोणत्या राज्यात तयार करण्यात आले आहे? व्याघ्र प्रकल्पातील भारताचे पहिले जीवावरण बायोस्फिअर कोणत्या राज्यात तयार करण्यात आले आहे? याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड. पुढचा प्रश्न, जगातील ब्रेल दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 4 जानेवारी रोजी ब्रेल दिन दरवर्षी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, सायमन कमिशन भारतात आले तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते? ज्यावेळेस सायमन कमिशन भारतात आले तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड आयर्विन. सायमन कमिशन 1928 साली आलं होतं. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले सेमी कंडक्टर चिप फॅब्रिकेशन स्थापना करण्यासाठी टाटा समूह कोणासोबत सहकार्य करत आहे? भारतातील पहिले सेमी कंडक्टर चिप फॅब्रिकेशन स्थापन करण्यासाठी टाटा समूह कोणासोबत सहकार्य करत आहे? याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पॉवर चिप. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.